नमस्कार, माझ्या अंजलीस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चण्याची भाजी। तर चण्याच्या भाजीत आम्ही नेहमी कांदा खोबऱ्याचं वाटप टाकतो, पण यावेळेला नुसतं कांदा टोमॅटोवर भाजी मी करून दाखवणार आहे। तर हे चणे आपण मीठ टाकून उकळून घेतलेले आहेत आणि आता ह्याच्यासाठी साहित्य घेतलंय। कांदा बारीक चिरलेले आहेत दोन, एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे, त्याच्यानंतर थोडासा लिंबू घेतला आहे। हे मी वाटपाला घेतलेलं आहे। मिरची, कोथिंबीर, लसूण, आलं आणि थोडासा कांदा, हे सगळं वाटणार आहोत आपण। आणि ही कसुरी मेथी घेतलेली आहे आणि हे नंतर वर फोडणी द्यायला मी मिरची आणि लसूण वेगळं काढून ठेवलेलं आहे। तर आता आपण हे सगळं वाटणार आहोत। तर हे आपण वाटून घेऊया। मी एकच मिरची घेतली इथे आणि हे उकडलेले चणे आपण थोडे या वाटपात घालूया आणि सगळं हे वाटून घेऊया। हे आपलं वाटप छान वाटून झालेलं आहे। तर आता पुढची प्रोसेस दाखवते। तेल तापत ठेवलेलं आहे, ह्याच्यात मी कांदा घालते आणि आता टोमॅटो पण घालते। हे आता आपण चांगलं परतून घ्यायचं, एकदम कच्चा नाही ठेवायचा। टोमॅटो कांदा चांगला परतायचा। आता हिंग घालते मी, आणि हे परतायचं चांगलं। आता ह्याच्यात हळद घातली मी, तुमच्या अंदाजानुसार तुमच्या चवीनुसार घाला सर्व मसाले। लाल तिखट घालते, धन्याची पावडर घालते आणि गरम मसाला सुद्धा घालते। हे सगळं परतून घ्यायचं। थोडीशी आमचूर पावडर घेतली आहे, ती घालते। त्याच्यानंतर थोडा छोले मसाला घालते मी आणि हे आपण चांगलं आता सगळे मसाले घातले आहेत मस्तपैकी। हे चांगलं परतून घेऊया। आता आपण हे वाटप केलेलं आहे ते आपण सर्व फोडणीत घालणार आहोत। हे वाटप मी सगळं फोडणीत घालत आहे। आता हे वाटप टाकून आपण चांगलं ढवळून घेऊया। आता याला छान तेल सुटतंय बघा, मस्त वाटपाला। आता हे उकडलेले चणे आहेत, आपण हे मिश्रणात आपण घालूया। छान खमंग असा मस्त वास येतोय फोडणीचा, खूपच छान वास येतोय हे बघा। आणि याला आपण आता थोडा वेळ शिजू देऊया। तुम्हाला पातळ बनवायची असेल, घट्ट बनवायची असेल, तसे ते तुम्ही तुमच्या अंदाजाने बनवू शकता। आता ही कसुरी मेथी आपण चुरून घेतली आहे, ती आपण या भाजीत घालणार आहोत चण्याच्या। थोडीशीच घ्यायची, एकदम जास्त नाही घ्यायची। आणि आता आपण याच्यावर झाकण ठेवून ह्या भाजीला आपण जरा 5-10 मिनिटं शिजत ठेवूया आणि मध्ये मध्ये थोडं उघडून बघायचं, ढवळून बघायचं आणि स्लो गॅसवर छान अशी शिजत ठेवूया आपण। ताटावर थोडं पाणी ठेवायचं आहे आणि ताट भाजीवर ठेवायचं आहे आणि थोडा वेळ आपण भाजी शिजायला द्यायची। आता आपण मीठ घालणार आहोत, चवीनुसार तुम्ही मीठ घाला। मीठ टाकल्यावर परत एकदा ढवळून घ्यायचं। तुम्हाला घट्ट पातळ जेवढी ठेवायची तेवढी तुम्ही भाजी ठेवू शकता। आता इथे मी फोडणी पात्र हे ठेवलेलं आहे, हे तेल गरम केलेलं आहे आणि त्या तेलामध्ये आता मी लसूण आणि मिरची फोडणीला घालत आहे। हे बघा, मिरची आणि लसूण चांगली तरसली आहे आणि ह्याच्यात आपण आता थोडंसं तिखट रंग येण्यासाठी घालणार आहोत आणि हे ढवळून घ्यायचं। आणि ही आपण खाली उतरवली आहे फोडणी, कारण फोडणी टाकलेली होती ना म्हणून, आणि खाली उतरून टाकायचं म्हणजे लाल तिखट करपत नाही। ही फोडणी आपण भाजीत वरून घालणार आहोत।
आणि या फोडणीत आपण थोडी राहिलेली घालून देऊया आणि ही पण ढवळून घ्यायचं छान. आपली भाजी तयार आहे. मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही एकदा भाजी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि पराठे, चपाती, नान, कुलचा, काही पुरी याच्यावर तुम्ही खाऊ शकता, भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता. खूप छान लागते हे अशा पद्धतीची भाजी. आणि नक्की तुम्ही ही भाजी करून बघा आणि माझ्या अंजलीज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.